विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न काय आहे बघा. एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी व उंची 1.5 सेमी आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे. तर एकूण किती कागद लागेल? त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. लक्षात आलं का? म्हणजेच बघा, आगपेटीचं एकूण पृष्ठफळ म्हणजेच इथं काय येणार आहे? पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे? पृष्ठफळाचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे? 2 गुणिले काय आहे? लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. चला ह्यामध्ये काय करूया? किंमत ठेवूया. 2 गुणिले जी काही लांबी आहे ती किती आहे रे? 4 गुणिले रुंदी किती आहे? 2.5 अधिक जी काही रुंदी आहे ती किती आहे? 2.5 गुणिले जी काही उंची आहे ती किती आहे रे? 1.5 अधिक लांबी किती आहे रे? तर लांबी आहे 4 सेंटीमीटर गुणिले जी काही उंची आहे ती किती आहे रे? 1.5 सेंटीमीटर. बघा आता हे जे काही मी लिहिलेलं आहे, पहिल्यांदा ह्याला काय करते रे? कंस घालते. ह्या दोघांची गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार. लक्षात आलं का? चला ह्या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. 2 गुणिले काय आहे बघा? 25 चोक 100. काय आला? 25 चोक 100. मग मी इथं लिहिलं 100 दशांश चिन्ह एका घरानंतर म्हणून इथं दिलं दशांश चिन्ह अधिक. बघा मी काय केलं? 25नं 15ला गुणलं तर काय येणार आहे? 25 5 125 म्हणजे इथं उत्तर आलं 5. इथं गेला 12. 25 1 25 अधिक 12 तर ते उत्तर किती आलं रे? 37. म्हणजेच काय येणार आहे बघा? 2 घरानंतरनं दशांश चिन्ह मला द्यायला हवं. म्हणजेच हे काय? 37 दशांश चिन्ह 75 अधिक काय येणार आहे बघा? 15 चोक. 15 चोक काय येतं रे? 15 चोक येतं 60. मग काय केलं? इथं मी लिहिलं 60. तर दशांश चिन्ह एका घरानंतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ह्या पद्धतीने लिहिलं. काय येणार आहे? 2 गुणिले इथं दशांश चिन्हानंतरनं 0 आहे म्हणून मी फक्त काय लिहिलं? 10 अधिक इथं काय येणार आहे? 3 दशांश चिन्ह 75 अधिक दशांश चिन्हानंतरनं 0 आला म्हणून मी काय लिहिलं? फक्त 6. चला ह्या सगळ्यांची काय करायची रे? बेरीज. कशी करायची बघा रे? 10 अधिक 6 बरोबर काय येतं रे? 16. काय येतं रे? 16. म्हणून इथं काय येणार आहे बघा? 3.75 अधिक इथं येणार आहे 16. दशांश चिन्हाचं इथं दशांश चिन्ह द्यायचं, इथं लिहायचं 75. 16 अधिक 3 बरोबर काय आलं रे? 19 आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. लक्षात आलं का? बेरीज ही अशा पद्धतीने केली तर सोपं जातं. तर बघा आता काय येणार आहे? 2 गुणिले ह्या सगळ्यांची बेरीज किती आली रे? 19 दशांश चिन्ह 75 किंवा 19.75. बघा मी काय केलं? 2 ह्या 19 दशांश चिन्ह 75ला गुणलं तर काय येणार आहे? 2 पंचे 10शी 0 हातचा आला 1. 7 दुने 14 14 ने 1 15शी 5 हातचा गेला 1. 9 दुने 18 18 ने 1 19ची 1 हातचा गेला 1. 2 के 2 अधिक हे 1 म्हणजेच 3. आता बघा एका इथे जी काही दशांश चिन्ह आहे ती किती घरानंतर आहे रे? 1 2 म्हणून मी काय केलं? 2 घरानंतरनं दशांश चिन्ह दिलं. तर इथं काय येणार आहे बघा? 300 जे काही 3950 आहे. तर इथं काय येणार आहे? 39.5 काय येणार आहे? 39.5 चौरस सेंटीमीटर. काय येणार आहे? चौरस सेंटीमीटर. म्हणजेच जी काही आगपेटी आहे तर आगपेटीला लावायला इथे बघा, आगपेटीला लावायला 39.5 चौरस सेंटीमीटर एवढा कागद लागेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न 4 काय दिला आहे बघा? बागेतला पालापाचोळा ट्रॉलीतून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पृष्ठफळाचा पत्रा लागेल? प्रश्न पहिला, एकूण पृष्ठफळाचा पत्रा. ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे. तर 150 म्हणजेच 150 प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? पहिल्यांदा आपल्याला काय केलं आहे? जी काही बागेतली जी काही ट्रॉली आहे त्यासाठी जे काही तिचं पृष्ठफळ आहे त्यासाठी किती पत्रा लागेल आणि जर ती आतून आणि बाहेरून रंगवायची असेल तर त्यासाठी किती खर्च येईल? तर पहिल्यांदा आपण काय करूया? पेटीचे एकूण पृष्ठफळ काढून घेऊया. म्हणजेच काय येणार आहे बघा? पेटीचे पृष्ठफळ काय येणार आहे? पेटीचे पृष्ठफळ. तर आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे की जी काही पेटी आहे पण ती कशी आहे रे? झाकण नसलेली. आता बघा जर तिला झाकण नाही म्हणजेच तिथे काय आहे? हे जे काही माझी कंपोस्ट आहे हे काय आहे रे? एक पत्र्याची पेटी आहे.
ह्या पत्राच्या पेटीला त्यांनी काय सांगितलं, हे झाकणं नाही, म्हणजेच इथे असणारी जी काही लांबी आणि रुंदी ही इथे नसणार आहे, हे आपल्याला वजा करावी लागणार आहे. लक्षात आलं का? म्हणजेच ही जी काही पत्राची पेटी आहे तिचे एकूण पृष्ठफळ हे झाकण नसलेलं, म्हणजे खालचा भाग येणार आहे, डाव्या आणि उजव्याकडचा भाग येणार आहे, समोरील आणि पाठीमागील भाग येणार आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, हे जे काही पत्राच्या पेटीचे पृष्ठफळसाठी आपल्याला जे काही पृष्ठफळ आहे ते काय असतं रे? तर बघा 2 गुणिले काय येतं ते, तर 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची, हे काय झालं रे? एकूण पेटीचं पृष्ठफळ. काय झालं रे? एकूण पेटीचं पृष्ठफळ. पण आपल्याला काय सांगितलं बघा, हे जे काही वरचा भाग आहे, जो काही झाकण नसलेला पत्राचा भाग आहे, त्यातून काय करावं लागेल? वरच्या भागाचं पृष्ठफळ हे वजा करावं लागेल. म्हणजे हे जे काही वरचं पृष्ठफळ आहे ते वजा करावं लागेल. वरचं पृष्ठफळ काय आहे रे? तर ही पत्राची झाली लांबी आणि ही काय झाली रे? रुंदी. म्हणून इथं काय येणार आहे? यल मायनस काय? मायनस यल आणि इथं येणार आहे बी, म्हणजेच काय येणार आहे? लांबी गुणिले रुंदी. लक्षात आलं का? हे काय झालं रे? पेटीचे वरील भागाचे पृष्ठफळ. इथं कंसामध्ये लिहिते बघा, पेटीचे वरील भागाचे पृष्ठफळ, वरील भागाचे पृष्ठफळ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी काय सांगितलं तुम्हाला ते. तर आता बघा, मी काय केलं, 2 काय केलं, ह्या जीमध्ये असणारी जी काही लांबी रुंदी आहे त्याला काय केलं तर मी गुणलं. तर काय येणार आहे? 2 गुणिले इथे काय येणार आहे? लांबी आणि इथे येणार आहे रुंदी. काय येणार आहे? 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक 2 गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजेच काय? रुंदी गुणिले उंची अधिक 2 गुणिले काय येणार आहे? लांबी गुणिले उंची, म्हणजे लांबी गुणिले उंची वजा काय येणार आहे? लांबी गुणिले रुंदी. आता बघा, इथे काय आहे रे? हे 2 यल बी, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. 2 मधून हा 1 गेला तर फक्त काय राहिलं इथं? लांबी रुंदी. बघा, मी काय केलं, ह्या 2 मधून 1 गेला, काय केलं बघा, ह्या 2 लांबी रुंदीमधून इथं असणारा हा जो काही 1 गेला तर फक्त काय राहणार आहे? 1 लांबी आणि रुंदी अधिक इथे काय येणार आहे? अधिक 2 रुंदी उंची अधिक 2 लांबी उंची. लक्षात आलं का? चला, तर आता ह्यामध्ये काय करूया रे? किंमत ठेवूया. लांबी किती आहे रे? 1.5 गुणिले रुंदी किती आहे रे? 1 मीटर अधिक 2 गुणिले हे बी एच, म्हणजेच काय? रुंदी आहे 1 मीटर आणि उंचीसुद्धा काय आहे रे? 1 मीटर. काय आहे रे? उंची 1 मीटर अधिक 2 लांबी किती आहे रे? लांबी आहे 2 गुणिले लांबी किती आहे रे? 1.5 मीटर आणि जी काही उंची आहे ती किती आहे रे? 1 मीटर. काय आहे? 1 मीटर. मी काय करते, पहिल्यांदा ह्याला काय करते रे? कंस घालून घेते. बघा, हे जे काही कंस घालून घेते. चला, आता सोडवायला सुरुवात करूया. आता बघा रे, 1.5 गुणिले 1 बरोबर काय येणार आहे? 1.5 अधिक इथं काय येणार आहे? 1 गुणिले 1 बरोबर 1, म्हणजेच बे 1 बे, म्हणजे इथं आलं 2 अधिक. आता बघा रे, 1.5 गुणिले 1 बरोबर काय आलं? 1.5. तर मी काय केलं बघा, 2ने ह्याला गुणलं तर काय येणार आहे बघा? 5 दुने 10 0, हातचा आला 1, बे 1 बे अधिक 1 बरोबर 3, म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे? 3. इथे एका घरानंतर दशांश चिन्ह, म्हणून इथं दशांश चिन्ह दिलं तर काय येणार? 1.5 अधिक 2 अधिक 3 दशांश चिन्ह 0. तर मी काय केलं बघा, हे असं लिहिलं 1 दशांश चिन्ह 5 अधिक 2 अधिक 3. हे जे काही दशांश चिन्हानंतर 0 आहे ते मी घेतलं नाही. चला, आता ह्यांची काय करूया रे? बेरीज करूया. बघा, इथं बाजूला केली, काय येणार आहे बघा? 3 अधिक 2 बरोबर 6, म्हणजे 1 दशांश चिन्ह 5 आणि इथं 6. तर काय येणार आहे बघा? ह्यांची बेरीज 5 आणि इथं येणार आहे 7. लक्षात आलं का? म्हणजेच 3 अधिक 2 बरोबर येणार आहे 5, म्हणजेच इथं काय येणार आहे? 6. काय येणार आहे? 6. इथं थोडंसं करेक्शन करा बघा, इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच इथं उत्तर काय आलं बघा? 6 दशांश चिन्ह 5 चौरस मीटर. काय येणार आहे? 6 दशांश चिन्ह 5 चौरस मीटर. आता बघा, ही पेटी आपल्याला काय करायचं आहे? आतून आणि बाहेरून रंगवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे पेटी रंगवण्यासाठी पृष्ठफळ काढायचं आहे. पेटी रंगवण्यासाठी पृष्ठफळ.
आता ते काय येणार आहे बघा, 2 गुणिले काय येणार आहे, 2 गुणिले 6.5 काय येणार आहे, 2 गुणिले 6.5 म्हणजेच 2 गुणिले हे काय आहे रे, पेटी बनवण्यासाठी लागणारे हे पत्र्याचं क्षेत्रफळ. लक्षात आलं का? म्हणजेच आता काय येणार आहे, 2 गुणिले 6.5 जर मी गुणलं तर काय येणार आहे बघा, 2 पंचे 10 0 हातचाला 1, 6 दुने 12, 12 अधिक 1 13. हे काय आलं रे, एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणून मी इथं दशांश चिन्ह दिलं तर काय येणार आहे बघा, मी असं लिहिलं 13 चौरस मीटर. काय येणार आहे, चौरस मीटर. कारण आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची ही मीटरमध्ये दिले म्हणून मी काय घेतलं रे इथं चौरस मीटर. म्हणजे पेटी रंगवण्यासाठी जे काही पृष्ठफळ आहे ते किती आहे रे, 13 चौरस मीटर. आता बघा त्यासाठी एकूण खर्च आपल्याला काय करायचं रे, एकूण खर्च काढायचा आहे. बघा एकूण खर्च बरोबर रंगवण्याचे पृष्ठफळ किती आहे रे, तर आपल्याला एवढा भाग रंगवायचा आहे. किती रे, 13 चौरस मीटर गुणिले एका प्रति चौरस म्हणजे एका प्रति चौरस मीटरला किती आहे रे, 150 रुपये. म्हणून काय केलं, 13 गुणिले 150. लक्षात आलं का? चला काय करूया, 13ने काय करूया, हे जे काही 150 आहे त्याला गुणूया. तर काय येणार आहे बघा रे, 13 गुणिले 0 0, 13 5 65. काय येणार आहे, 13 5 65 5 हातचा आला 6, 13 1 13 अधिक 6 बरोबर 19. काय येणार आहे, 19. म्हणजेच एकूण खर्च किती येणार आहे, 1950 रुपये. लक्षात आलं का? बघा जर पेटीचं पृष्ठफळ किती आहे रे, 6.5 चौरस मीटर. एवढा आपल्याला काय लागणार आहे, पत्रा लागणार आहे. लक्षात आलं का? पेटीचे जे काही पृष्ठफळ आहे तर ते किती आहे रे, 6.5 चौरस मीटर. एवढा काय लागणार आहे आपल्याला, पत्रा लागणार आहे. एवढा पत्रा लागणार, एवढा पत्रा लागेल. आणि पेटी रंगवण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल रे, तर 1950 रुपये एवढा काय येणार आहे आपल्याला खर्च येणार आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पृष्ठफळ म्हणजेच काय, की सर्व बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज. लक्षात आलं का? म्हणजेच बघा जेव्हा तुम्हाला पृष्ठफळ काढायला लावते तेव्हा तुम्ही काय करायचे, सर्व बाजूंच्या लांबींची काय करायची बेरीज. पृष्ठफळ म्हणजे घाबरण्यासारखं काहीच नाही. कारण आता हा जो काही सराव संच आहे ह्यामधील हे जे काही चौथं गणित आहे हे थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण जर तुम्ही ह्या पद्धतीने शिकवा तर तुम्हाला एकदम सोपं जाईल. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.